अथर्व कंपनीवर 2019च्या करारातील अटींची अंमलबजावणी न केल्याचा आरोप. शेतकऱ्यांची थकीत देणी आणि साखर विकास निधीची 44 कोटींची जबाबदारी अधोरेखित. मुद्दल रक्कम सोडणे हा अन्याय. ॲडव्होकेट NS पाटील. दौलत बचाव कृती समितीमार्फत आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार राजेश पाटील यांनी आरोप केला. अथर्व कंपनीने सन 2019 मध्ये दौलत साखर कारखान्यासोबत केलेल्या करारातील अटीची योग्य अंमलबजावणी न करता 162 कोटी रुपयांच्या कर्जफेडीत टाळाटाळ केली. या निष्काळजीपणामुळेच दौलत कारखाना आर्थिक अडचणीत सापडला असून या अपयशाचे खापर कुणाच्या तरी डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न अथर्व व्यवस्थापन करत आहे. पाटील म्हणाले की 2019च्या करारानुसार अथर्व कंपनीने 39 वर्षाच्या भाडे करारासह शेतकऱ्यांचे FRP आणि साखर विकास निधीसह 162 कोटी रुपयांची देणी स्वीकारली होती. मात्र अथर्व व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना व शासनाला देणी फेडण्यात वेळकाढूपणा केला. याउलट जनतेची दिशाभूल करून दौलत बचाव कृती समितीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ॲडव्होकेट NS पाटील यांनी स्पष्ट केले की कराराच्या पान क्रमांक 45 वर नमूद आहे 162 कोटी रुपयांची देणी त्यावरील व्याजासह अदा करणे बंधनकारक आहे. काही शेतकरी व्याज सोडण्यास तयार असतील तर त्यांनी ते स्वेच्छेने सोडावे, मात्र मुद्दल रक्कम सोडणे हा अन्याय ठरेल. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर कुणीही गोडी गुलाबीने गंडा घालू नये असे त्यांनी सांगितले. सुभाष देसाई यांनी सांगितले की करारानुसार साखर विकास निधीवरील 44 कोटींचे कर्ज अथर्व कंपनीची जबाबदारी आहे. उद्या कारखाना बंद पडल्यास संपूर्ण जबाबदारी अथर्ववरच राहील. शेतकऱ्यांची सर्व थकीत देणी व शासकीय कर्जफेड तत्काळ केल्यास कुणालाही कारखाना चालवल्यास विरोध करण्याचा प्रश्नच नाही असे त्यांनी अधोरेखित केले. या पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट NS पाटील, ब्लॅक पॅन्थर संघटनेचे अध्यक्ष सुभाष देसाई, तालुका संघाचे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी, माजी संचालक चंद्रशेखर गावडे, शारदा शिक्षण संस्थेचे सचिव JB पाटील तसेच पांडुरंग बेनके, विष्णू गावडे, MM तुपारे, VS कारवेकर, शामराव मुरकुटे, मोहन कुंदेकर, कृष्णराव रेंगडे, उदयकुमार देशपांडे, प्रकाश कांबळे, सुधाकर कांबळे, मारुती कदम, गुंडू निवगिरे, वसंत सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.